सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती मिळतेय। हल्ल्याचा आरोपी बेकायदेशीर बांगलादेशी असल्याचं कळतंय। हा बेकायदेशीररित्या भारतामध्ये राहत होता। त्याने विजय दास असं नाव धारण केलेलं होतं, पण मोहम्मद अलियान हा बांगलादेशी घुसखोर असल्याचं कळतंय आणि चोरीच्या उद्देशानं त्याने सैफ अली खानवरती हल्ला केल्याची माहिती मिळतेय। याआधी मिळालेल्या माहितीनुसार तो पश्चिम बंगालचा रहिवासी होता असं कळत होतं, पण आता ज्या माहिती हाती लागलेली आहे त्यानुसार तो बांगलादेशी घुसखोर असल्याचं कळतंय। बेकायदेशीररित्या तो भारतामध्ये वास्तव्य करत होता। बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर या आरोपीनं वेषांतर केलं, नाव बदललं आणि त्यानंतर तो ठाण्यामध्ये लेबर कॅम्पमध्ये राहिला होता। या लेबर कॅम्पवरूनच पोलिसांनी मोहम्मद अलियान याला ताब्यात घेतलेला आहे आणि तो बांगलादेशी घुसखोर असल्याचं देखील समोर येत आहे। सध्या राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून अवैधरित्या बांगलादेशी जे नागरिक अवैधरित्या राहत होते त्यांना ताब्यात घेतलं जातंय आणि सैफवर हल्ला करणारा आरोपी देखील बांगलादेशी घुसखोर असल्याचं कळतंय।